नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल ना? तर आज आपण व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. आराईज अकॅडमीच्या माध्यमातून आज मी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवत आहे. तर आज आपण काळ या विषयाकडे पाहणार आहोत. काळ कशाला म्हणायचं? काळ आणि काळाचे प्रकार. आपण बोलत असतो आणि बोलत असताना वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो. मी आता जेवण करणार आहे, वर्तमान काळ. मी काल जेवण केले, भूतकाळ. मी कदाचित उद्या वेळेवर जेवेल की नाही, भविष्यकाळ. पण आता काळ म्हणजे काय आणि त्याचे काही प्रकार आहेत. तर काळ म्हणजे काय? तर काळाची व्याकरणिक संगतीच्या दृष्टिकोनातून एक व्याख्या आहे आणि ती म्हणजे की वाक्यामध्ये दिलेली जी नेमकी क्रिया आहे ती कोणत्या वेळी घडत आहे हे ज्या क्रियापदामुळे कळते त्यावरून त्याचा वाक्याचा काळ कळतो. बघा व्याख्या काय आहे, पुन्हा एकदा सांगते मी. व्याख्या काय आहे? वाक्यात दिलेली क्रिया. काय आहे? वाक्यात दिलेली क्रिया. क्रिया हा शब्द घेते फक्त. पुढे जाऊया. कोणत्या वेळी, कोणत्या वेळी घडते आणि कोणत्या क्रियापदामुळे कळते क्रियापद. मग काळ म्हणजे काय? तर वाक्यात दिलेली क्रिया कोणत्या वेळी घडते आणि कुठल्या क्रियापदामुळे समजते तेव्हा त्याला काळ असे म्हटलं जातं. मग या काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय? तर ज्या वाक्यातील क्रिया वर्तमान काळात घडते त्या वाक्यात साधा वर्तमान काळ असतो. किंवा मी गाणे गाते असं देखील म्हटलं जातं. उदाहरण घेते. मी गाणे गाते. या वाक्यामध्ये बघा क्रिया काय आहे? गाणे गाण्याची. वेळ काय आहे? कोणत्या वेळी घडलेली क्रिया आहे? तर गाणं गाण्याची क्रिया घडलेली आहे. आणि कधी घडलेली आहे ते सुद्धा कळत. मी गाणे गाते तर हा झाला वर्तमान काळ. मी गाणे गाते, ती काय करते? सध्या ती काय करते? तर सध्या ती गाणं गाते. सध्या हा शब्द नसला तरी सुद्धा मी गाणे गात आहे, मी जेवण करत आहे, तो अभ्यास करत आहे. रमेशने सीमाला लगेच बोलवले आहे किंवा सीमा व रमेश दोघे मिळून गाणे गात आहेत. तर अशी जी वाक्य असतात की जी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या काळाची आठवण करून देतात की ज्याच्यामध्ये वर्तमान काळ आहे. कुठलं क्रियापद आहे, कुठल्या क्रियापदामुळे आणि कुठल्या वेळीमुळे, त्याचबरोबर कोणत्या क्रियेमुळे आपल्याला वेगवेगळ्या क्रियांमुळे आपल्याला काय कळतं की कुठला काळ आहे हे समजतं. मग वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे चालू स्थितीचं वर्णन केलं जातं. सध्या मी शिकवत आहे, तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही माझं लेक्चर अटेंड करत आहात. या सगळ्या ज्या घटना आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काळामध्ये असलेल्या दिसून येतात. मग हा जो काळ आहे तो म्हणजे वर्तमान काळ. समजलं? वर्तमान काळ कशाला म्हणायचा? मग वर्तमान काळाचे प्रमुख 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. मग साधा वर्तमान काळ म्हणजे काय? की ज्या वाक्यातील क्रिया वर्तमान काळात घडते त्याला साधा वर्तमान काळ असे म्हटले जाते. उदाहरणार्थ काय? तर मी गाणे गाते, मी जेवण करते, आई बाजारात जाते, आई बाजारातून पुन्हा येते, आई पुढे जाते, आई गॅलरीमधून डोकवते, आई मला काम सांगते. अशी जी छोटी छोटी वाक्य आहेत त्यातून आपल्याला साधा वर्तमान काळ समजतो. मग आता अपूर्ण वर्तमान काळ हा दुसरा प्रकार आहे.
अपूर्ण वर्तमान काळ. आता कशाला म्हणायचं अपूर्ण वर्तमान काळ आणि तो कसा ओळखायचा? अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे ज्या वाक्यात वर्तमान काळातील क्रिया पूर्ण झालेली नसते. क्रिया पूर्ण झालेली नसते. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? क्रिया पूर्ण झालेली नसते. ज्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली नसते तर किंवा असं देखील म्हटलं जातं की ज्या वाक्यात वर्तमान काळातील क्रिया पूर्ण झालेली नसते किंवा क्रिया चालू आहे, क्रिया घडत असते, असं वर्णन जिथे येतं तिथं अपूर्ण वर्तमान काळ होतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे मी गाणे गात आहे. उदाहरणार्थ मी गाणे गात आहे. ओके, मी गाणे गात आहे. तर इथे अपूर्ण वर्तमान काळ जो दाखवलेला आहे किंवा सांगितलेला आहे की क्रिया काय आहे? अपूर्ण आहे किंवा क्रिया पूर्ण झालेलीच नाहीये. मी गाणे गात आहे, मी बाजारात जात आहे, मी जेवण करत आहे, मी अभ्यास करत आहे, मी टीव्ही पाहत आहे, मी भोजन करत आहे, मी भजन करत आहे, मी देवाचे गाणे म्हणत आहे, मी तुकारामांची गाथा वाचत आहे किंवा बरंच काही. मी सहलीला जाणार आहे किंवा जात आहे, मी आता घरातून बाहेर पडत आहे. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये क्रिया पूर्ण झालेली नसते किंवा ज्या प्रकारच्या वाक्यांमध्ये क्रिया पूर्ण झालेली नाही तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? अपूर्ण वर्तमान काळ. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तिसरा वर्तमान काळातला तिसरा सब प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे, पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? की ज्या वाक्यामध्ये वर्तमान काळातील क्रिया काय झालेली? नुकतीच पूर्ण झालेली. ज्या काळामध्ये वर्तमान काळातील क्रिया ही नुकतीच पूर्ण झालेली आहे असं वर्णन जिथे असतं तिथे पूर्ण वर्तमान काळ होतो. एक्झाम्पल पाहूयात. मी गाणे गायले आहे. क्रिया पूर्ण. मी गाणे गायले आहे. बघा, तर मी गाणे गात आहे हा अपूर्ण वर्तमान काळ झाला. पूर्ण वर्तमान काळामध्ये बघा, मी गाणे गायले आहे, मी जेवण केले आहे, मी अभ्यास केला आहे. ज्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण होते किंवा क्रिया पूर्ण झालेली आहे असा बोध जेव्हा होतो त्यावेळी तेथे पूर्ण वर्तमान काळ आहे हे समजते. उदाहरणार्थ मी गाणे गायले आहे, मी अभ्यास केला आहे, माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, आईने स्वयंपाक केला आहे, आई बाजारातून भाजी घेऊन आलेली आहे, बाबा ऑफिसमधून आलेले आहेत, ताईने माझा अभ्यास घेतलेला आहे, ताईने स्वतःचा अभ्यास उरकलेला आहे, अक्काने किंवा माईने बाजारातून फळे आणलेली आहेत. अशा प्रकारच्या वाक्यातून क्रिया पूर्ण झालेली आहे असा संबोध जेथे होतो तेव्हा तेथे पूर्ण वर्तमान काळ होतो. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे रीती वर्तमान काळ. कुठला प्रकार आहे? तो म्हणजे रीती वर्तमान काळ.
रीती वर्तमान काळ म्हणजे ज्या वाक्यात वर्तमान काळातील क्रिया ही सतत, क्रिया कशी असते, सतत घडत, मग रीती वर्तमान काळामध्ये क्रिया ही सतत नेहमी घडत असते किंवा ती प्रथा असते असा अर्थ व्यक्त होतो, त्या वाक्यामध्ये रीती वर्तमान काळ येतो. उदाहरणार्थ, मी गात असते, मी गात असते. याच्यामध्ये रीती किंवा काळ आलेला आहे. डेफिनेशन पुन्हा एकदा पाहूयात की ज्या वाक्यात वर्तमानातील क्रिया ही सतत नेहमी घडण्याची रीत किंवा प्रथा असते. क्रिया ही सतत घडण्याची रीत किंवा पद्धती किंवा प्रथा असते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो की रीती वर्तमान काळ. एक्झाम्पल काय आहे, मी गात असते, मी जेवत असते, मी अभ्यास करत असते, मी दररोज व्यायाम करत असते, आई दररोज बाजारात जात असते, आई रोज ताज्या भाज्या आणत असते. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या या वाक्यांमध्ये आपल्याला रीती वर्तमान काळ म्हणजेच काय तर क्रिया ही सतत घडत असते. पुन्हा एकदा मी वळते माझ्या काळ या घटकाकडे. तर काळ म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय की क्रिया कोणत्या वेळी घडते त्याचं जे क्रियापद आहे या पदावरून आपल्याला काळ समजतो, बरोबर. मग वर्तमान काळ, या वर्तमान काळाचे प्रमुख 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे साधा वर्तमान काळ. याच्यामध्ये मी एक्झाम्पल सांगितले की मी गाणे गाते, मी गाणे गाते, मी जेवण करते, मी उठते, मी बसते, मी नाचते, मी रांगोळी काढते. अशा प्रकारची जी वाक्य असतात की जी क्रिया पूर्ण झालेली त्यावेळी त्यास वर्तमान काळ असे म्हणतात किंवा क्रिया वर्तमान काळातली. साधा वर्तमान काळ हा त्याचा पहिला प्रकार आहे. साध्या वर्तमान काळामध्येच मी गाणे गात आहे. दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ, क्रिया पूर्ण झालेली नसते. अपूर्ण वर्तमान काळ या शब्दांमध्ये किंवा याच शब्दामध्ये काय आहे तर त्याचा अर्थ दडलेला आहे अपूर्ण, म्हणजेच क्रिया झालेली नाही किंवा क्रिया पूर्ण झालेली नसते. मी गाणे गात आहे म्हणजे क्रिया चालू आहे, क्रिया पूर्ण झाली आहे का नाही. मग मी गाणे गात आहे असं वर्णन जिथे येतं त्यावेळी त्याला अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ, क्रिया पूर्ण झालेली आहे या शब्दामध्येच त्या वर्तमान काळाचा अर्थ लपलेला आहे. तर उदाहरणार्थ, मी गाणे गायले आहे, रीती वर्तमान काळ, क्रिया सतत. उदाहरणार्थ, मी गात असते, मी जेवत असते, मी उठते, मी बसते, मी क्लासला जाते, मी अभ्यास करते, मी स्वयंपाक करते. त्याचबरोबर सचिन जेवत असतो, सचिन जेवण करतो, सचिन वेळेवर नियोजित अभ्यास करतो, सचिन वेळेवर खेळायला जातो, सचिन नाश्ता करतो, सचिन आईने सांगितलेलं काम करतो. अशा प्रकारची जी वाक्य आहेत की क्रिया चालू आहे, सतत चालू आहे असं वर्णन जिथे येतं त्याला रीती किंवा पद्धती किंवा क्रिया सतत चालू असते त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. यानंतर आपण वळूया दुसऱ्या काळाकडे. दुसरा काळ जो आहे तो म्हणजे भविष्यकाळ, भूतकाळ. भूतकाळ घेऊयात अगोदर आणि मग आपण भविष्यकाळ घेऊयात. मग भूतकाळ म्हणजे काय, त्या भूतकाळाचा एक प्रकार आहे. घडून गेलेली घटना ज्यावेळी सांगितली जाते किंवा घडून गेलेल्या घटनेचं वर्णन ज्यामध्ये येतं त्यावेळी त्यास आपण भूतकाळ असं म्हणतो. बघा, घडून गेलेली घटना ज्यावेळी आपल्याला समजते त्यावेळी त्याला आपण भूतकाळ म्हणतो. मग भूतकाळात काय बघा, भूतकाळाचं साधं वाक्य, काल मी तिकडे गेले होते, काल मी जेवले होते, काल मी पावभाजी खाल्ली होती, काल मला पाणीपुरी खायची होती पण मी पावभाजी खाल्ली.
कालची गोष्ट आहे. काल हा शब्द आलाय त्याच्यावरून तुमच्या लक्षात येते की हा भूतकाळ आहे. भूतकाळ साठी काल हा शब्दच असावा असं काही नाहीये. वेगवेगळ्या वाक्यांमध्ये, साध्या वाक्यांमध्ये सुद्धा आपल्याला हा भूतकाळ लक्षात येतो की क्रिया घडून गेलेली आहे. ज्या वाक्यात क्रिया भूतकाळात घडते असा बोध होतो त्याला साधा भूतकाळ म्हणतात. उदाहरणार्थ आता हेच वाक्य चालू आहे, मी गायले आहे, म्हणजे माझं गीत गाऊन झालेलं आहे, मी गायले आहे, मी जेवले आहे, मी अभ्यास केलेला आहे किंवा मी अभ्यास करत होते. याच प्रकारचे भूतकाळातील इतकी वाक्य आहेत की मी गायले आहे, मी बसले आहे, मी नाचले आहे, मी उठले आहे, मी झोपले आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे काय तर या क्रिया किंवा हा भूतकाळ तुम्हाला वर्तमान काळातील काही वाक्य आणि याच्यामध्ये कन्फ्यूज सुद्धा करू शकतो. पण क्रिया घडून गेलेली आहे हे लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की भूतकाळ. ओके, तर याचे सुद्धा प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे साधा भूतकाळ. दुसरा प्रकार अपूर्ण. पहिला साधाच भूतकाळ पाहूयात. मग साधा भूतकाळ म्हणजे काय तर मी गायले आहे हे त्याचं उदाहरण आहे. साध्या भूतकाळामध्ये काय तर क्रिया भूतकाळात घडत आहे असा बोध होतो. दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये भूतकाळातील क्रिया अपूर्ण असते, ज्या वाक्यामध्ये भूतकाळातील क्रिया ही अपूर्ण असते तेथे अपूर्ण भूतकाळ होतो. उदाहरणार्थ एक्झाम्पल, मी गाणे गात होते, मी गाणे गात होते. काय करत होते तर मी गाणे गात होते. या वाक्यामध्ये काय आहे, गाणे गाण्याची क्रिया घडत होती ती अपूर्णच आहे. गाणं गाऊन झालंय का, नाही झालेलं. ती जी क्रिया आहे ती अपूर्ण आहे म्हणून याला अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. यानंतर तिसरा जो काळ आहे तो म्हणजे पूर्ण भूतकाळ. बघा वाक्यामध्ये कसा फरक पडलाय. मी गाणे गात होते अपूर्ण भूतकाळ आहे, पण मी गाणे गायले होते, मी त्यांच्याकडे गेले होते, मी बाजारात गेले होते, मी अभ्यास करत होते, मी आई स्वयंपाक करत होती. अशी वाक्य आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पूर्ण भूतकाळ. स्वयंपाक करत होती, करत होते. पूर्ण भूतकाळ अगदी स्पष्टपणे सांगितले. पाऊस पडत होता, पाऊस पडला होता. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला पूर्ण भूतकाळ दिसून येतो. आणि चौथा जो प्रकार आहे शेवटचा तो म्हणजे रीती भूतकाळ. जसा आपण रीती वर्तमान काळ पाहिला तसा रीती भूतकाळ. तर या रीती भूतकाळाचं एक छान उदाहरण आहे, मी गाणे गात राहीन, मी गाणे गात राहीन. बघा याच्यामध्ये मी असं स्पष्ट नमूद करील की इथे जी क्रिया आहे ती चालू असलेली दिसून येते, ती पूर्णपणे भूतकाळामध्ये झालेली दिसून येत नाही. ही क्रिया घडण्याची रीत किंवा जी पद्धत आहे हा अर्थबोध आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया भूतकाळात सतत घडत असावी. सतत घडत आहे, मी गाणं गात राहील म्हणजे दररोज मी गाणं गात राहील, नेहमीप्रमाणे मी गाणं गात राहील. मग दररोज आपण अभ्यास करतच राहणार आहोत. मग सचिन अभ्यास करत राहीन, सुदेश
पोहत राहीन. सुदेश क्रिकेट खेळत राहीन. सुदेश जेवण करत राहीन. सुदेश पालेभाज्या खात राहीन. सुदेश फळे खात राहीन. रमेश क्रीडांगणावर जात राहील. सुहृद मित्रांकडे जात राहील. अशा प्रकारच्या वाक्यातून भूतकाळातील क्रिया ही पूर्ण झालेली आहे असा बोध न होता ती होतच राहणार आहे असा बोध होतो. त्यावेळी त्यास रीती भूतकाळ असे म्हटले जाते. ज्यावेळी तुम्हाला एक्झामला उदाहरण दिलं जाईल त्यावेळी ते उदाहरण शांतपणे वाचून घ्यायचं आहे आणि त्या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा आपण काळाकडे वळतोय. बघा की वर्तमान काळाचे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत आणि भूतकाळाचे आपण 4 प्रकार पाहिलेले आहेत. पुन्हा क्रिया कोणत्या वेळी घडते, क्रिया कशी घडते हे क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याला काळ असं म्हटलं जातं. टेन्स की सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये जसं अभ्यासता तसेच मराठीमध्ये सुद्धा हे काळ आहेत. याचे प्रमुख 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे काय? चालू स्थितीमध्ये घडणारी गोष्ट. भूतकाळ म्हणजे काय? घडून गेलेली घटना. आणि भविष्यकाळ म्हणजे पुढे काय घडणार आहे. काल मी जेवण केले, आज मी जेवण करेल, भविष्यात मी जेवण करेल की नाही हे सांगू शकत नाही. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. चालू क्रिया, सद्यस्थिती, वर्तमान काळ लक्षात ठेवायचे. घडून गेलेली घटना, भूतकाळ लक्षात ठेवायचे. पुढे घडेल या गोष्टी, कदाचित मी शिक्षिका होईल, कदाचित मी डॉक्टर होईल, कदाचित मी वकील होईल, कदाचित मी ह्या क्षेत्रात जाईल, कदाचित मी इंजिनिअरिंग कडे वळेल, कदाचित मी मेडिकल कडे जाईल. अशा प्रकारच्या या कदाचित या शब्दावरून तुमच्या लगेच लक्षात येतं की फ्युचर टेन्स आहे. भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ हे काळांचे मुख्य 3 प्रकार असलेले दिसून येतात. त्यात आज आपण वर्तमान काळ, वर्तमान काळातील उदाहरणे, वर्तमान काळाचे प्रकार. वर्तमान काळाचं एक छान उदाहरण होतं की मी गाणे गाते. साधा वर्तमान काळ हा आहे. अपूर्ण वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळाचे अजून उदाहरणे सांगते मी. मी बसते, मी जेवते, मी उठते, मी अभ्यास करते, मी गीताकडे जाते, मी माझ्या मैत्रिणीकडे जाते, मी सुदेशकडे जाते, कामानिमित्त मी बाहेर जाते. अशा प्रकारच्या वाक्यातून आपल्याला सद्यस्थिती किंवा वर्तमान जे काही चालू आहे याचं महत्व पडतं किंवा संबोध होतो. साधा वर्तमान काळ. पुढे अपूर्ण वर्तमान काळ. क्रिया झालेली नसते. क्रिया काय झालेला याच्यामध्ये अपूर्ण या शब्दातच लक्षात येतं की या काळातील क्रिया ही पूर्ण झालेली नाही. एक्झाम्पल बघा, मी गाणे गात आहे. त्याचप्रमाणे आई बाजारात जात आहे, बाबा ऑफिसला जात आहेत, सीमा शाळेत जात आहे, आई स्वयंपाक करत आहे, मीना अभ्यास करत आहे, सुहृद मित्राकडे जात आहे, सरिता नदीला जात आहे, आई शेतात जात आहे, शेतकरी शेतात जात आहे, शेतकरी नांगरत आहे, प्रवासी प्रवासाला जात आहेत. अशा प्रकारच्या वाक्यातून आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ लक्षात येतो. तिसरा जो आहे तो पूर्ण वर्तमान काळ. मी गाणे गायले आहे. अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया ही पूर्ण झालेली आहे असं जिथं वर्णन येतं किंवा जो संबोध आपला स्पष्ट होतो क्रिया पूर्ण आहे, तर मी गाणे गायले आहे. यानंतर रीती वर्तमान काळ म्हणजे क्रिया ही सतत सुरू आहे. मी गात असते, मी जेवत असते, सुरेश गीत म्हणत असतो. अशा प्रकारच्या वाक्यातून तुम्हाला रीती किंवा पद्धती हा काळ तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर भूतकाळ. मी गायले आहे, मी जेवले आहे, मी झोपले आहे, मी अभ्यास करत आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युज होता तुम्ही, ही सेम वाक्य आली पण अभ्यास करत आहे, अभ्यास करत होते, अभ्यास करत राहीन
या अशा संदर्भानुसार तुम्हाला काळ लगेच लक्षात येतात. साधा भूतकाळ याचा मी गायले आहे, काल मी गायले, कदाचित मी गाईल, कदाचित मी गाईल किंवा नाही, अशा प्रकारच्या वाक्यातून काळ स्पष्ट होतो. भूतकाळ मी गायले आहे. साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळामध्ये क्रिया ही अपूर्ण आहे. मी गाणे गात होते, मी जेवण करत होते, मी अभ्यास करत होते, आई बाजारात जात होती. या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण आहेत. पूर्ण भूतकाळ मी गाणे गायले होते. रीती भूतकाळ मी गाणे गात राहील. काय करत राहील? मी गाणे गात राहीन. अशा या वाक्यातून आणि अशा या विविध प्रकारच्या वेगवेगळ्या क्रियापदांवरून आपल्याला काळ म्हणजे काय, काळाचे प्रकार किती असतात, आज आपण वर्तमान काळ आणि भविष्य काळ याचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. अराईज अकॅडमीच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर हे 2 काळ सादर केलेले आहेत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.